श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा बाललोचना भार्गववरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा वेदातीता उदातीपते भवानीधरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहरका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रयी रक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपाबळे समस्त 13 अध्यायापर्यंत कथिले श्री शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14वा. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले. स्वामी कार्तिकीचे जनन. यावरी शौनकादिका लागून सुत सांगे नैमिषारण्ये सिंहावलोकने तत्वता परिसा गजस्य षडसांची कथा. दोघेही दाकुटे असत जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊनी विश्वजननी देत स्तनपान शुंडदंडे करून दुग्ध ओढीत गजासे अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवित गणपती शुंडेत पाय साठवून षण्मुखा प्रती बोलत असे ते ध्वा म्हणे हे गेयिका अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घे मी षडानन म्हणे चराचर जननी लंब नासिक मज लागुनी उच्चिष्ट दुग्ध देतो पाहि लोचनी सांग मृडांनी काही याते शृंडेशी धरुनिया खाले पाडू काय न ये वेळे माते याचे नाशिक विशाळ आगळे का हो ऐसे केले तुवा इंद्रचंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर परी हा लंब नासिक कर्णथोर एकदंत बाहेर दिसे ऐसा का प्रसवलीस बाळ एकता हसे पयफेन धवल दराधरेंद्र नंदिनी वेलाळ तिसी असे नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही यासी उतरी मज स्तनपान देई मग जगदंबेनी लवला ही विघ्नेशाखाली बैसवल्या षण्मुख आडवा घेऊन स्तन जी घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रंदोनी रडो लागली ते ध्वा तेथोनी ते देखोणी गणनाथ पोट धरोनी गदगद हासत म्हणे अंबे हा तुझा कैसा सुत हा कपोडीता आक्रोशी एक स्तन घातला याचे वदनी आणि कपाचा आणसी कुठून ऐसे एकत पिनाक पाणी काय हासोनी बोलला काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन यावरी अपर्णा सुहास्य वदन प्रत्युत्तर देत असे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकत हासला प्रियने पुत्र पाहुनी सुखावे यावरी षण्मुख आणि गणपती लील कौतुके दोघी क्रीडती विनोदे कलह करती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकून धावूनी आली जगत्रय जननी वक्रतुंडासी हृदयी धरुनी म्हणे बाळगा काय झाले तो म्हणे स्कंदे येऊनी आंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे जगदंबा मग हासून अग्निसंभूताप्रती बोले वचन गजवदनासी कठीण भाषण ऐसे कैसे बोललासी स्कंद म्हणे तर्जनी उचलून येणे मोजिले माझे 12 नयन यावरी हैमवती हसून एकदंताप्रती बोलत म्हणे हे तू अनुचित केले कुमारकाचे नयन का मोजिले यावरी नागानन बोले ऐक माते अन्यायाचा माझी शुंडा लंबायमान येणे मोजिली चवंगे घालून अन्याय हा थोरते भुवनावन करीत आढन आंबे यासी यावरी स्वामी कार्तिक बोलत आंबे येणे माझे मोजिले असते यावरी करी मुख बोलत मैनाक भागिनी ऐक पायाचा अन्याय सांगेने एकता तू यासी करीसिले ताडन नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकथी इभमुख म्हणे बेडसावणे मज बोलिला हा न 6वे वचन तुझे पोट का थोर पूर्ण मोदक बहु बक्षिले ऐसे एकता मृडांनी दोघासी हृदयी धरुनी प्रीती करुनी दोघासी प्रिय वसुदेवनी समजाविले ते ध्वा यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय जगदंबा मुखाकडे पाये हास्यवदन करून यावरी विरूपाक्ष बोलत का हो हे हास्य आले अकस्मात यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसत असे तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत तुमची करणे अद्भुत पद्मज बिडवजा समजेना कैलाशपती म्हणे इभगमने हरिमध्ये मृगशावक नयने मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पिकस्वरे यावरी चातुर्य सरोवर मराळी हेरंब जननी म्हणे कपाळमाळी जळांतरी स्त्रीचे वदन ये वेळी दिसते मज भाल नेत्र यावरी बोले कैलाशराज विद्रुमादरे मुख नव्हे हे वारीच शोभायमान सते टवटवीत दिसत असे यावरी सजल जलद वर्णा माता म्हणे पंचदश नयना कुरळकेश व्याघ्रचर्मवसना कृष्णवर्ण दिसत यावरी बोले पंचवदन कमळी विलिंद घे सुगंध वैसोन नासे
नासतेची पुससी छंद घेऊन रमारमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळा सी भोगावया का खटवांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी अग्नाय श्रुती निर्णती. यावरी बोले हिमन गजमात बुकट्या नवे पाहे त्वरित सलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रमादांची स्वामिनी बोले कंबुक कंठिक मंडलू स्तनी म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी का हो दिसती आकर्णते. यावरी शरीफध्वज दहन बोलत कमळा बोते नीर बहुत नेत्र नव्हे ते मीन नतळमळत हंसगमनी निरखी बरे. जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ मने राजेवस्तान गुळ कमल कमंडलू ऐसे दिसती क्या. यावरी बोले त्रिशोभानी ऐसे वसुधाधर नंदिनी हे स्तन नव्हे ती दोन्ही विलोकानी पाहे बरे. गंगा हृदयाचे दोन्ही तीरी चक्रवाके बैसली साजरी दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पूर्वी तसा. एकाचे अनेक करून दिदले हे त्रिभुवनात तुमचे मौनेची धारावे चरण बोलता अप्रमाण न म्हणावे. मग मांडून या सारी पटकळती दाक्षायणी नीलकंठ त्यांचे खेळ एकदा वशिष्ठ भक्त होती त्रिजगती. दोघे खेळता आनंदघन तो आला कमलोद्भव नंदन ब्रह्मवीणा वाजवून करी स्तवना पार. मग एक क्षण एक स्वस्त ओनी खेळवी लोकी नारदमुनी म्हणे पण केल्या वाचुनी रंगने खेळा. ते दोघसी मानले ते बहुत मग पण करून या खेळत जिंकील त्यासील एक अवस्था आपली द्यावी निर्धार हा. जो प्रथम डाव तेची क्षणी जिंकिती झाली मेनका नंदिनी वाग्रांभर घेतले हिरोनी वार. नारद मुनी हसत असे दुजाई डाव जिंकिला भवानी घेतले गजशर्म हिरोनी एकामागे एक तेची क्षणी 10 ही आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोनी. शेवटी कौपिन ही सांडोनी शंकर झाला दिगंबर सुरभिपुत्र जिंकिला तोही देवीने आपला केला. नारद गदा असेल हासीनला काय बोलला शिवासी म्हणे श्रीने जिंकिले पण करून गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निराकार चराचर आहे मायाधीन. तुझे इथे येणे दिदले सगुण पण एरवी तू अव्यक्त पूर्ण. तुझं कोण पुसत होते एवं तू मायाधीन झालासे पूर्ण. आता बघतासी कैसे दाविसी वदनायसे एकता भालालोचन गेला रुसून गौरवना. इतुके कृत्य करून गेला तिथून ब्रह्मनंदन शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई योगी धाती सर्वदा हृदय न कळे मुळाग्र कोठे काही काय जाती कुळ नसेची. नाम रूप गुणातीत गोत्र वर्ण आश्रम विरहित चौदेहा देहासी अतीत कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सखे घेऊन या वनासी चाललेली शोधावया गेली कंदरी मठा गुहा शोधून या भागली बहुत जगदंबा. सर्वही तीर्थे शोधिली सवेग बहुताची पुसिला त्याचा मार्ग. जो शोधिता अष्टांग योग योगी या ठाई पडे पा. पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन एकी सदा झाकिले नयन एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर एक घेती वायूचा आहार त्यासही पुसता श्रीशंकर कोठे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ करीती हिंसा बलिदान परितेही दुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा. एक 64 काळा दाविती एक 14 विद्या मिरवती एक विवाद निगुती करिता बहुत वागले. एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन लोकासे सांगती उपदेश ज्ञान परी उमा रमण दुराविला. एक नाशिती कुशमृत्तिका उदक म्हणते आम्ही तुकेनी पावन देखता असेही पुसता कैलास नायक नळ पडे ठाई तत्वता. जे आदिमाया विश्वजननी अनंत शक्तींची स्वामिनी जे श्रमली नाना साधनी इतरांचे का आणि काय तिथे ठाई पडावया शिवस्वरूप शिराब्धी ज्यापती करी तप मघवा द्रोण करीत साक्षेप निषिदिनी याची लागे. ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निश्चय उपासना मार्ग उत्तम अथर्वण स्थापित असे. सामवेद सांगे काय न्यायशास्त्री वेद गहन ईश्वरी म्हणती ईश्वर समर्थ जीवसान त्याचे पद न पावती ते. मीमांसक स्थापिती कर्ममार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पातंजली सांगती योग. शब्द विभाग व्याकरणी सर्व निरसून उरले उत्तम वेदांती म्हणती तेची ब्रह्म तो शिवब्रह्मानंद परम. वेदशास्त्र आगम्य तो त्या शिवाचे नाम घेऊन जगदंबा वाहे गोरवणी सकळ अभिमान टाकून वल्लभा मी शरणत होते. सकतत्वे शोधित्या साचार शेवटी होय साक्षात्कार त्याचा हिमाचळी त्रिपुरहर विलोकिला जगदंबीने. जो स्वात्ममुखी झाला तल्लीन झाकिले असती पंचदशतनये देवी म्हणे श्वशुरगृही येऊन रहिवास केला असे. अपर्णा मुनी विचारी याची रूपे जवळी जाऊ तरी मजवरी ते अवसरी खुर्दाय मायन होईल. मग बिल्लीचा वेश धरून मयूर पिच्चांचे केले वसन अनुपम वेश धरून मुरहर भगिनी चालेली. अनंत कमळ भवांड महाळा त्रिभुवन सुंदरी गुंफी महेळा तिने स्मरहर मोहिला. नृत्य गायन करून या अनंत शक्ती भोवत्या विराजिती विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्चर्य कीर्ती गायन रीती ऐकून या. वैरभाव नचर विसरती आहार त्या जिल्हा तन्मय होती. नद्यांची जलप्रवाह कुंटती पक्षी विसरती देह पाव.
निश्चय झाला पावन विदू कुरंग गेला वेदोन कुंभिनी भार सांडन फणीपती वरी येऊन पाहे अंगीचा सुटला दिव्य आमोद देव पाहती होऊन षडपद नृत्य करिता भावविविध दाविलन प्रकारींचे शीतलत्व दाहकत्व सांडून वाटे ताटक झाले विदुचंडी किरण देवललना म्हणती ओवाळून इजावरून जावे समजती आदिजननीचे अपार लागव निर्णती चक्रादी कमलोद्भव दिव्य हिरे खाणींचे वैभव दंततेचे झाकिले दंतभक्तींचा झळकता रंग कडे ते हिरे होती कुरंग तनूचा सुगंध अभंग नवबेदुनीवरी जाय पदपदा तेथे उमटत पदमुद्रा तेथे उमटत सुवास कमळे तेथे उगवत जेतींच्या परागासी वेदोनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युल्लता कडलवळ तैसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र उघडून आश्वनीळ पाहता झाला तेव्हा पायी पैंजण नुपुरे ऋण जुणती त्यात क्षुद्रघंटा रसाळ गरजती करीची कंकणे जणत्कारती नृत्यगती सरसीचं भूतल चाप चढवणी कामशत्रुविंदीला नयना कटाक्ष पाहणी मनकुरुंग पाडीला धरणी सुरवरा न कळेची दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचबाणे व्यापिला पंचवदन तपध्यान विसरून वृत्तांत पुसेती येते म्हणे तू नारी कोटी लकोण कामानळ शांत विवर्षे नगन तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे तुझे नाही तुझा वदने इंदू विलोकून चाकोर झाले माझे नयना आतावरी मज लागून तुझा आधीन मी झालो यावरी बोले भिल्लीन उमे येसी ललना टाकुनी का बैसलासी घोरवनी कैलास भुवन तजोनिया परी तो मी तो परनारी निश्चित न वरी न घडे कदा सुरत तुवा मन जिंकेले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाकपणी मी दुर्गेवरी आलो रुसोनी तिचे मुख न पाहे परतोनी नामस्वप्ने न घ्यायची यावरी बिल्लीने बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत ते त्रिभुवन जाळीले क्षणात अनुमात्र गोष्ट अकळताची यावरी बोले जगन्नाथ मी बहु काळाचे कठीण अत्यंत दक्ष यागी उडी घालीत क्रोध अद्भुत ती याचा पुढे गेली पर्वतीचे पोटी मागोती तिची वरी मी दुजटीत परी ती कवटाळीनं मोठी अति कपटी मी जाणे बिल्लीने म्हणे ऐकिले कानी तू कपटी आहेस तिथून शिरी ठेवली स्वर्धुनी बोळी भावाने अत्यंत दुर्गेयसी पट्टराने टाकू नका हिंडी सिवनी परललना देखुनी नैनी गळा येऊनी पडू पाहसी मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडमोड करीत शुभ निशुंभादी दैत्य युद्ध करून मरतिले तिने तरी मी ती जरी येतोनी आली धावून उदंड प्रार्थना केली पण तरी मी नव जाय परतोनी कैलासासी निश्चय तिची न करी संभाषण तुझी वरी मी झालो तुझा अधीन जिकडे नेशील तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी 2 वेळा वरिता दुर्जटीक तिची गती हे केली मग माझा पाडक आहे तुझं केव्हा टाकून जाशील न कळे माझं द्युतीपण खेळता सहज तुझे त्वाची हरविले न बोलूनी मदन दहन बिल्लीनी मागुती करी नृत्य गायन मग उठीला पंचदश तनय तिसे आलिंगन द्यावा आंबा चालली सत्वर दीर्घ शब्द बोले त्रिपुरहर मुखशशी दावी सुंदर बाक घेई पहिमाची तू मच माळ घाली येऊन मी न जाय तुझं टाकून मग जगदंबा बोले हसून यावै बहुना माझी मग मी तुमची होईन कामिनी अवश्य बोले कटवांग पाणी मदनांतक वेदुनी कैलासासी नेला ते दवा सिंहासनी बैसवून षोडोपचारे केले पूजन देवीने दृढ धरिले चरण कंठी माळ घातली देवी आपले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी मग हसती परस्परी एकमेका पाहुनी शिव म्हणे धन्य धन्य भवानी त्वांची आणले मज समजावणी शुतशौनकादिकान लागोनी कथा सांगे विचित्र करे वीणा घेऊन ब्रह्मसुत शिवाजवळी आला अकस्मात म्हणे हे विश्वंभरा विश्वनाथ तुझे भक्त देखील पाहू परी कांती नगरी श्रीयाळ धरी श्री धीर गंभीर उदार सुश्य कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ सक्षमावंत तेने घातले अन्नसत्र झाली वर्षे 10 सहस्र इच्छा भोजन दान पवित्र अतितः प्रति देत असे अवनी ते अगम्य वस्त भोजनी मागितली अकस्मात ती प्रयत्ने आणूनी पूर्वीत शिवभक्त थोरतो ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गुरु आपती पंचवदन खुशिळा अतिथ वर्षे धरून येता झाला ते समय अंगणी उभा टाकला येऊन परमकोपी जेवी धावाग्न दुष्ट बहुवचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुशळची म्हणे मज देही इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन श्रीयाळ चांगुणा येऊन पाय धरिती उत्सत भावे आणूनी बैसविला आसरी त्याची क्रोधवचनी चोसून षोडोपचारे पूजा करून कर जोडून टाकती पुढे मागा स्वामी इच्छा भोजन हेरू म्हणे नरमांस देही आणून तू चोर हेर आणीसी धरून त्याचे मास न घे मी धरुनी माझा उद्देश विगत आणलीस्य मनुष्य ते न घे मी निशेष सत्य त्रिवाचा चांगुणा म्हणे कर जोडून मी आपले मांस देते करी भोजन श्रीयाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मास देतो मी येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे मातापिता तुम्हा दोघांशी बक्षिता अन्नसत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेह पंचाळ स्नेहाळ 5 वर्षाचा चिले या बाळ 32 लक्षणी वेळा तो माझा देई भोजना ऐसे एकता वचन माया मोहजाळ दूर करून म्हणती अवश्य जागे होणं मग सदाशिव बोलत मी काय आहे वृक व्याघ्र रिस
बक्षुतव पुत्राचे मास उभगन मानून विशेष पचवणी घाली मजा. आता माया मोह धरून कोणी करील जरी रुदन, तरी मी जाईन ओठन सत्व घेऊन तुमचे. अवश्य म्हणून पतिव्रता उभी टाकून वाहिनीचे बाहे मुनीचे सुता, मने बाळाची लिया गुणवंता खेळावायसी कुठे गेलासी. तुझं लागी कोळंबला अतित बाळा माया येई धावत, ऐसे एकता अकस्मात बाळाला धावणे. अतिताची करून नमन माता पित्यांचे धरी चरण, माता म्हणे तुझी पिशित दान अतित मागोदर राजसा. बाळ बोले स्नेह करून हा देह म्या केला शिवार, पण अतित होता तृप्तपूर्ण उमारमन संतोषेला. ऐसे एकता जडकरी बाळगे अतल्या कडेवरी पाकशाळे भितरी घेऊन गेली वधावयाची. लियासी चुंबन देऊन हृदय दिल्या प्रीती करून, बाळ म्हणे पती येईन तुझ्या उतारा जननीय. मायाजळ सर्व सोडून मग केले वज्राहून कठीण, चिल्याची शीर्षेदून काढले मास अंगीचे. आपणाचे पुत्र नाही म्हणून या शिरकमळ ठेविले पहावया, शरीराचा पाक करून या उठवी भोजता अतिता. ते अतिंद्रिय द्रष्टा श्रीशंकर अनंत ब्रह्मांडाचा समाचार सर्व ठाऊक सूत्राधार कळले शिर ठेविले. ते उठून चालिला तत्काळ धावती चांगुण शरीर यरुमाने कळले सकळ शिरकमळ ठेविले. सर्व गात्रात शिरप्रधान तिची कसे ठेविले वचून, तव ती दोघे धरी ती चरण तेही पचवून घालितो. क्षोभण धरावा तरी निर्णतपणी चुकलं जरी, तरी सर्वज्ञ तू क्षमा करीस तू आमचे राखावे. मग बैसला आसनी येऊन मरे शिर येई बाहेर घेऊन उकळात घालून कांडन मज देखता करी. आता अश्रू आलो या तुझ्या नयनी, की कष्टी झाली अंतकरणी, तरी पुत्र तुझा गेला सत्वासी हानी करून जाईल तुमच्या. अवश्य म्हणून रूपवलना शिर करोनी शिर आणून करी कांडना सत्व पाहे कैलासरांना अंतरी सद्गत होऊनी. निज सत्वाचे उकळ धरिले धैर्याचे करी मुसळ, कांडित वैसली वेल्लाळ निर्धार अचळ धरून. या अतित म्हणे परमंगळ गीत गायन रसिक सुडाळ, कंती करिता पै पेंदवल दुरावेला जाण पाते. सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी, की निश्र गंगा भरुनी जात मर्यादा धरुनी. अतिचे पाहता निजवदन काळवंडला रोहिणी रमण, मृग शवाक्षी गुणनिदान उपमा नाही स्वरूपा. ते म्हणे कोमलांगा ग्वाळ कुमारा, सुलक्षणा सुशाला नृपकेश्वरा, सुहास्य वक्रा राजीव नेत्रा, येऊनी उदरा धन्य केले. तू सुकुमार पूर्ण परम गुणवंता, माझे निष्ठुर गावा लागती माता. तुझं वेण परदेशी आता दुबळी भडंग झाले मी. कुचक मंडली अतिसुंदरा, कुंचकी बाहेर फुटल्या दुग्धधार, की भूमिलिंगाची एकसरा कळत्या लाविला ती येणे. म्हणे अतित जेवणी अवधारी, जाऊ दे राजद्वारा बाहिरी, धीर दागिनी येवसरी, यावरी धीर न धरावे पै. कैलास पंत लक्षण सखया एकला जातो सीमज टाकून, तुझे संगती मी न उभा राहे क्षणभरी. तू मोक्षद्वीपाचे केणे भरून जासी, कैलास राजपेठ लक्षण, तुझे संगती मी उद्धरेन मज टाकून जाऊ नको. उदका विन जैसा मीन तैसे मी ताने आम्ही तुझं विण, माझे हृदय निर्दय कठीण लोचनात वदन की विधाऊ. तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता, तू आपुली सार्थकता करून गेलास ते शिवपदा. हे त्रिभुवन शोधिता सकळ, तुझा ऐसा न दिसे बाळ. मग ते पचवून तत्काळ उठा उठा म्हणे उठा म्हणे अतिताते. अतित म्हणे अवनीपती, उठा तुम्ही यजमान माझी पंक्ती. ऐसी एकता श्रेयानुपती झालाची ती संकुचित. चांगुणा म्हणे रूपानाथ सत्वर राखावे सत्वर, आता विन्मुख जाऊ न द्यावे अतिता, मनी चिंता न धरावी. नवमास वाहिला म्या उदरात, तुम्हासी जड नवे चौप्रहरात, पोटी घातीला सुत चिंता काया नृपश्रेष्ठा. राव बैसला पंक्तीसी ताट वाढवणे आणले वेगीसे, अतित म्हणे चांगुणेचे तुही येई सवेग. अवश्य म्हणून जडकरी येऊनी बैसली नृपसुंदरी, अतित यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी अन्न ना घ्यावे सर्वदा, निपुत्रिकांचे न पहावे वदन, मग ते कोण घेईल अन्य. दीपे विण शून्य सदन, पुत्रा विण तेवी तुम्ही. नासिके वाचनी वदन, की वृक्ष जैसा फळाविन, की बुबुळाविन जैसे नयन, शून्य सदन तुमचे देवी. तवती बोले सद्गतिके, एक होता तो अर्पिलास होता, चांगुना म्हणे गेले सत्व, अतित विनमुख जाईला आता, एक बाळ तो दिलेला भोजनाचे, आता महाराजा सत्व किती पासे. असे बोलता चांगुणेसी अद्भुत गहीवर दाटला, म्हणे सत्वही बुडाले सकळ, वृथा गेले माझे बाळ. मग कंठ मोकळा करून तेच ने आळा का पुढे चांगुणा, नयनी चालल्या प्रेमाश्रुधारा, म्हणे आहा शिवकर्पूर गौरा, दीर्घस्वरे बाहे उमावरा, पाव सतोरी या कांती, आहा झाले वंशखंडन, न देखो पुढती पुत्रबोधन, ऐसे एकता अतिताचे नयन श्रावू लागले प्रेम बरे. बाहेर फुटली माता वसावत नगरात, लोक दुःखे वक्षस्थळ पिटीत, राजकिशोरी आठवरी विमानी दाटले सुरवर, म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर. ईस प्रसन्न होऊन श्रीशंकर काय देईल ते न कळेची, अतित म्हणे चांगुणेचे जे प्रिय असेल तुझे मानसी, ते मजसे माग सद्गुण राशी. यावरी सती काय बोले मजनी पुत्रिक, म्हणती लोक हा धुवनी काढी कलंक, ऐसे एकता कैलास नायक बोलवी म्हणे पुत्रासी. सत्य मानून अतिथी वचना दीर्घ हाका पोळीत सांगुणा, म्हणे चिल्लिया गुणनिदाना येई स्नेहाळ धावणे, अतित तुझं वन न घे ग्रास, पोटे गुंतलाचे खेळावायचं माझे तानी तू पडास सत्व राखे येऊन या. तू नाही येसी जरी धावणं तरी माझा जाऊ पाहे प्राण दश दिशा वेलोकून. चांगुणा पाहे ते द्वा मागुती हाक पोळी वेल्लाळ, तो जैसे उगवे मित्रमंडळ, तैसा धावतीचे आला बाळ. पाहे श्रियाळ स्नेह बरे, अतित स्वरूप टाकून शिव प्रकटला निजरूप पूर्ण, दश हस्त पंचवदन दिनोद्वारण जगद्गुरु. चिलिया शिवे हृदय धरिला, निज अंकारी बैसविला, श्रेयाळ चांगुणा ते वेळी. पायावरी लोळती सुरवर सुमने वर्षती अपार, तुंदुभी नादे कोंदले अंबर, आनंदमय झाले नगर. धावती लोका पाहावया, शिवे आणविले दिव्य विमान, श्रेयाळ चांगुणा दिव्य रूप होऊन, चिलियाशी सिंहासनी स्थापनी छत्र धरिले तयावरी. सचिवाशी निरवनी राज्यभार,
विमानी बैसली सत्वर निजपती जगदुद्धार श्रीशंकर स्थापितया कांतीनगरी सौख्य आगाध त्रिभुवनी न माय आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग न विटे कालतरी श्री शिवलीलामृत ग्रंथ झाला 14 अध्यायापर्यंत 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार 14 गाठींचा अनंत परिकर की 14 पदे निरंतर गयावर्ज न घड हे की 14 रत्नांचा प्रकार येतीची झाला एकसर की 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही लोकाते की 14 कांडे वेद की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध की 14 कोठड्या शुद्ध शिवमंदिर निर्मिले श्रवण पटले लेखन निधिध्यास अनुमोदन परम प्रीती करिता ग्रंथरक्षण फल समान सर्वासी इतुकेशी शिव होऊन मावली करेल निजांगाची सावली आयुरारोग्य ऐश्वर्य सगळे ग्रंथ श्रवणे प्राप्त होय आदिव्याधी जाय निर्सुन वंध्या ही पावे पुत्र सन्मान संताना ग्रामा गेला बहुत दिन पिता बंधू भेटेल घरी संपत्ती दाटे बहुत ऋणमोचन होय त्वरित शत्रू क्षय यथार्थ दक्षिणामुखे वाचिता शतावर्तने करिता भक्तियुक्त पोटी होय शिवभक्त ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाच्या भूत नरगीती ते त्रिमास करिता नित्य आवर्तन सर्व संकटे जाती निरसून भावे प्रचित पहावी वाचून नाही कारण अभाविकांचे सोमवारी ग्रंथ पूजन अथवा प्रदोषकाळ शिवरात्री लक्षण सुचिरभूत होऊन करावे शयन स्वप्ने प्रगटवणे शिव सांगे जे पडेल संकट ते निवारेल निळकंठ 14 अध्यायांचे फळ त्वरित वेगळा लिहिले असे प्रथमाध्याय मंगलाचरण दाशार्य रायाच्या आख्यान कलावतीने पती उद्धरल्या पूर्ण याची कथा निर्धारे द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विपाक कथा कथन तिसऱ्यात गौतम कथा सांगून कल्माशपाद उद्धरिला चौथ्यात महाकाळ लिंगार्चन गोपाळ बाळ गेला उद्धरेल पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापिला शिवप्रसादे 6वा अध्याय अतिरसिक श्रीमंतिनी आख्यान पुण्यकारक 7वा 8वा सुरस कौतुक भद्रायुराचे कथन पै 9वात वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्मदुःखे कथेली बोस अतिसुरस अध्याय तो 10व्या शारदा आख्यान 11व्यात रुद्राक्ष महिमापूर्ण महानंदा गेली उद्धरण भद्रसेन रावतरला 12व्यात विदुरबाहुला द्वार विष्णूने मर्दीला भस्मासुर 13व्या अध्यायाचा मगर शिवगौरी हरविवाह पै 14व्यात शिव अर्पण विनोद गौरी भिल्लीनी प्रसिद्ध झाली पुढे श्रेयाळ चरित्र आगाध 14वा अध्याय संपूर्ण श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगदा क्षीरसागरी गोविंद आदी उपदेशी कमलोद्भवा तेथून अत्रे ऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय अगाध त्यापासून सदानंद रामानंद येते तेथून अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उधार त्यावरी कल्याणी राहणारा सहजानंद यतींद्र पै तेथून पूर्ण नंद यती शुद्ध त्यापासो पितामह दत्तानंद पिता तुझी सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र तो पंढरीहून 4 योजने दूर नैऋत्य कोणी नाझरी नगरी तेथील देशलेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरीसी येऊन तेथे केले संन्यास ग्रहण त्याची ती समाधीस्थ होऊन अक्षयवस्ती केली पे तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री नामे माझी माता वंदून त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला शके 1640 विलंबिनी नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला ब्रह्म कमंडलूच्या तीरी 12 मती नामनगरी आद्यंत ग्रंथ निर्धारी तेथीची झालं जाणीजे श्री शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत 14 अध्यायापर्यंत जय जय शंकर उमानाथ तुझं प्रित्यर्थ हो का सदा अपर्णा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंद जगदुद्धारा श्रीधर हृदयाब्ज ब्रह्मरा अभय अभंगाध्यायानिदे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड सदा परिसोद सज्जनाखंड 14 गोढा अध्याय श्री साम सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री शिवलीलामृत समाप्तम्.